रामकृष्ण हरी नमस्कार. वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. हे बघा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपण एका जंगलामध्ये बघा, आपल्या चॅनलवर कधी मी जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती आपल्याकडे नसल्यानंतर दुसऱ्या गुरुबंधू कुठली माहिती, दुसऱ्या वैद्यांकडून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतोय. मग कधी आयुर्वेदिक औषधाविषयी असो, कधी तांत्रिक कार्याविषयी असो, कधी तुमच्या संरक्षणाविषयी असो, सगळ्याच गोष्टी एका माणसाकडे उपलब्ध नसतात आणि सगळ्याच वनस्पती एका जंगलातही नसतात. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती असतात. तर आज आपल्याला भेटायला एक महाराज आलेले आहेत, जे अनिल महाराज, आणि ते कुठून आलेले आहेत? परळी वैजनाथ. बघा, परळी वैजनाथ आणि नगर जिल्ह्यातल्या अकोला तालुका कुठं, तर ह्या दुर्गम भागामध्ये महाराज इथं भेटायला आलेले आहेत. आणि आपल्या चॅनलवरून तुम्हाला त्यांचा काय फायदा होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. या महाराज. नमस्कार महाराज. रामकृष्ण. हा, रामकृष्ण हरी. आपल्या वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर महाराज बघा, त्यांची ओळख आणि त्यांच्याकडे काय कामं होतील तुमची ते सांगा. महाराज, असं सांगा की माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझा युट्यूब बघणारी जी लोक आहेत, ती कुणाला भूतबाधा, कुणाला पिशाच बाधा, कुणाला हाडळ, कुणाला खवीस, कुणाला जिन, अशी काही जी बाहेरची बाधा असेल त्याच्यावर तुमच्याकडे जर काही उपाय असेल तर ते माझ्या सबस्क्रायबरला सांगा. ही पंचधातू अंगठी आहे. ग्रहण काळामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आमुष्या ह्याच्यामध्ये ही सिद्ध होती. तर आता जे महाराज म्हणलेत हे खरं आहे. हे पुढल्या येणाऱ्या शक्ती आपल्यापाशी येणार नाहीत, कधीच येणार नाहीत. आणि कुठे बी हिंडा तुम्ही, कुठेही फिरले तरी येणार नाहीत. आणि कुठं ऍक्सिडेंटचा काही विषय असला, काही आपलं समजा रस्ता खराब असला, तर आपण मारुतीरायाचं नाव घेऊन पुढे जायचं, काहीच होणार नाही. सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे, एवढं शब्द बोलायचं मारुतीरायाला. असे काही गोष्टी आहेत, हे काय अजून काही सांगते नाही. आपली ओळख सांगा ना, तुम्ही कुठून आले? अनिल जाधव, परळीकर, बीड जिल्हा. हे बीड जिल्ह्यामधून आलेले आहेत परळी अनिल दादा. आणि हे बघा, यांच्याकडे ती हे अंगठी आहे. बघा दादा, ही अंगठी बनवतात. दादा काय करतात? ही अंगठी बनवतात. बघा, ही अशा प्रकारे अंगठी आहे. बघा, हे रिंग आहे एक. तर ही रिंग किती धातूंची असते महाराज? पंचधातू. हा, हिच्यामध्ये 5 धातू आहेत. बघा, ही रिंग दादानी पंचधातूची बनवलेली आहे. ही संरक्षणासाठी तुमचं गॅरंटेड काम करते. तुमच्या अंगामध्ये कुठल्या देवाची सवारी येत असेल, देवाची नाही म्हणजे भूत, पिशाच, खवीस, हडळ, जिन याची सवारी येत असेल, ही जर घातल्यानंतर ती सवारी येणार नाही. किंवा तुमच्यावर कुणी जर भानामतीचे प्रयोग, भूत, करणी, कवटाल, भूत, पिशाच किंवा भानामतीचे करणारे असेल, त्या शक्ती तुमच्यावर येणार नाही. कोणी मूठ मारली, मूठ पाठवली, ती तुमच्यावर येणार नाही. अशी ह्या अंगठीपासून संरक्षण होते. ही अंगठी दादा स्वतः सिद्ध करून बनवतात आणि देतात. तर तुम्हाला जर दादांकडून ही अंगठी पाहिजे असेल तर बघा, इथं दादांचा नंबर दिलेला आहे मी. ह्या नंबरवर त्यांना कॉल करा किंवा त्यांना व्हॉट्सअप करा. या त्यांच्याकडून ही मागून घ्या. त्यांची काही दक्षिणा असेल ती दक्षिणा देऊन आणि ही अंगठी तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. महाराज, तुम्ही ही ऑनलाईन पण पाठवू शकता का? हो. तर ही अंगठी ते ऑनलाईन पण देतात. तुम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन बी भेटेल आणि ऑफलाईन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉल करा. ते त्यांच्या पत्त्यावर तुम्हाला बोलवतील, तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर ह्या अंगठीचा संरक्षणासाठी उपयोग होतो. ज्याप्रमाणे पांढरीची काठी काम करते त्याप्रमाणे ही पंचधातूपासून बनवलेली अंगठी सुद्धा हेच काम करते. ही ह्या दादांकडे मिळते. बघा, निसर्गामध्ये अशा काही वनस्पती आहेत, असे काही तंत्रक्रिया आहेत की आपल्या संरक्षणासाठी हजारो उपाय आहेत, हजारो उपाय, परंतु आपल्याला माहित नाही. हे परंपरेनं चालत आलेले होते पण ते लोप पावले. तर आजही ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापर्यंत आपला चॅनल पोहोचतोय आणि त्यांच्यापर्यंत जाऊन आपण हे व्हिडिओ बनवतोय. तर बघा, तुम्हाला जर पाहिजे असेल तर महाराजांचा इथं नंबर दिलेला आहे. नंबरवर कॉन्टॅक्ट करा, महाराजांचे संपर्क करा आणि त्यांच्याकडून तुम्ही घ्या. चला, असेच मी अनेक तुम्हाला वैद्यांजवळ घेऊन जाणार आहे, अनेक डॉक्टरांजवळ घेऊन जाणार आहे आणि त्यांची तुमच्यापर्यंत मुलाखत, तसेच कधी तांत्रिक, कधी आयुर्वेदिक औषधी उपाय आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यासाठी मिळत राहतील. आणि हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.